बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आता आम्ही देवगड जामसंडेचा जो DP प्लॅन आहे म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन त्याविषयी आम्ही मीटिंगमध्ये चर्चा केली. तसेच आम्ही जे हरकतदार आहेत त्यांना आव्हान केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहून त्यांना ज्या तारखा किंवा ज्या तारखांच्या नोटिसा आलेल्या आहेत त्या तारखांना त्यांनी नगरपंचायतीत जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे व त्याची पोच घ्यावी, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त हरकती गेल्यानंतर आपला जो आत्ताचा DP प्लॅन आहे त्यामध्ये चेंजेस होतील किंवा तो रद्द होईल आणि चांगल्या सक्षम स्वरूपाचा DP प्लॅन आपल्याला मिळेल. तर त्या संदर्भात आम्ही आता मीटिंग घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स ह्यासाठी आम्ही घेतली होती की मीडियामार्फत आम्हाला आव्हान करायचं होतं की लोकांपर्यंत पोचवायचं होतं की जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे की त्यांना ज्या हरकती नोंदवलेल्या आहेत त्या हरकतींना आपल्याला म्हणणं सादर करायचं आहे आणि ते वेळेत म्हणणं सादर करायचं आहे. त्याच्याबरोबर लागणारे डॉक्युमेंट्स आणि कशा पद्धतीने हे आपलं म्हणणं सादर करायचं आहे त्या संदर्भातली 30 तारखेला आम्ही एक डायमंड हॉलमध्ये तज्ज्ञ वकिलांच्या टीममार्फत त्यांना एक मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरमध्ये जवळपास 300हून अधिक लोक हरकतदार जे बाधित आहेत, ज्यांच्या जमिनी किंवा बागा जात आहेत असे लोक तिथे उपस्थित होते. परंतु एकूण जवळपास 1200च्या पेक्षा अधिक हरकती दाखल झालेल्या आहेत. त्या मानाने तिथे फक्त 300-350 लोक आली होती. बाकीच्यांना जागृतपर हे आमची बाईट आहे की सगळ्यांनी सुज्ञपणे कुठलीही टाळाटाळ न करता किंवा गाफील न राहता तुम्ही ज्या हरकती दिलेल्या आहेत त्या हरकतींना तुमचं लेखी स्वरूपात कायदेशीरदृष्ट्या स्ट्रॉंग असणारं असं म्हणणं तुम्ही त्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करा, जेणेकरून आपला हा DP प्लॅन बदलला जाईल किंवा रद्द होईल. DP प्लॅन बद्दल देवगड जामसंडे शहर विकास समितीच्या माध्यमातून आपण आता 30 तारीखला फार मोठा मेळावा घेतला. 300-350 हरकतदार उपस्थित होते. मॅडमने आता सगळं सविस्तर त्या विषयावर सांगितलेलं आहे. तरी पण सर्व हरकतदारांना आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून अशी कळकळीची विनंती करतो की आपापल्या सुनावण्या ज्या दिवशी आहेत त्या तारीखला तज्ज्ञ वकिलांमार्फत तो युक्तिवाद कायमस्वरूपी टिकेल अशा पद्धतीने जे सहाय्यक नगर रचनाकार येणार आहेत त्यांच्यासमोर आपला लेखी युक्तिवाद तुम्ही मांडा, पोच घ्या आणि हा जो काही अन्यायकारक DP प्लॅन आहे, चुकीच्या पद्धतीने तयार केलेला DP प्लॅन आहे, तो आपण शासनाला कशा चुकीच्या पद्धतीने हे दाखवण्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही त्या हरकती लेखी युक्तिवाद द्या आणि त्या DP प्लॅन आपण बदलून घेऊया. त्याच्यासाठी ज्या पुढच्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा देवगड शहर समन्वय समितीच्या माध्यमातून आपण पुढची पाऊल उचलणार आहोत. पण सद्यस्थितीत सर्वांनी ह्या लेखी युक्तिवाद द्या अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे. माझ्या माहितीने जे सर्व्हे नंबर आहेत त्या सगळ्यांना बहुतेकांना नोटिसेस आलेल्या आहेत, पण त्यांच्यात जे पोट हिस्सेदार आहेत त्या सर्वांना नोटिसेस अजून मिळालेल्या नाही आहेत. आणि जरी पण ज्यांना नोटिसी मिळालेल्या नसतील त्यानेही आपले लेखी युक्तिवाद तिथे हजर राहून जो DP प्लॅनचा नकाशा आहे त्याच्यात तुमचे सर्व नंबर आहेत, त्याच्यात पोट हिस्से दाखवलेले नाहीत, तरी पण तुम्ही त्या मुख्य नंबरमध्ये आहात त्या अर्थी तुम्ही तुमच्या ज्या तक्रारी असतील त्या लेखी स्वरूपात लेखी युक्तिवादमार्फत संबंधित अधिकाऱ्यांकडे त्या तारीखला हजर राहून तुमच्या मुख्य खातेदाराला नोटीस आली असेल, तुम्हाला पोट हिस्सेदारांना नसेल तर तुम्हीसुद्धा हरकती द्या आणि जास्तीत जास्त हरकती तिथे कशा पोचतील ह्याचा सर्वांनी आपण विचार करूया आणि तो DP प्लॅन कसा बदलवून घेता येईल त्यासाठी सर्वांनी आपण जोरदार प्रयत्न करूया. मी शैलेश महाडिक,
गेल्या वेळी मी हरकती नोंदवलेल्या होत्या. अगदी डिटेलमध्ये आमचं काय नुकसान होणार आहे, काय होणार आहे, की घर नंबर कुठला वगैरे जाणार आहे, सगळं रीतसर नोंदवलेलं होतं. तरी पण जी आत्ता ज्या नोटिसा काढल्या आहेत त्यात मला नोटीस आलेली नाही. आणि तरी पण मी ती नोटीस आता माझं म्हणणं जाऊन सादर करणार आहे, अगदी 7-12 घरपत्रक उतारी वगैरे घेऊन डिटेलमध्ये. महाडिक यांनी सांगितले की त्यांनी हरकत नोंदवलेली आहे, परंतु त्यांना नोटीस आलेली नाही आहे. तर असेच काही हरकतदार असतील ज्यांनी हरकती नोंदवल्या असतील परंतु त्यांना नोटीस आली नसेल, तर अशाही हरकतदारांना आमची कळकळीची विनंती आहे की त्याने त्यांची नोंदवलेल्या हरकतीची जी पोच असेल ती आणि प्लस तुमचं म्हणणं असं तयार करून त्या संबंधित अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचं आहे. 10 ते 14 तारखेमध्ये जो काय पिरियड दिलेला आहे त्या कुठल्या तरी 1 तारखेला तुम्ही तुमचं म्हणणं नेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. जाताना तुम्ही तुमची नोंदवलेल्या हरकतीची पोच घेऊन जायची आहे, जेणेकरून त्यांना सांगता येईल की बाबा मी हरकत नोंदवलेली आहे परंतु मला नोटीस नाही आली आहे, तरी माझं हे लेखी स्वरूपाचं म्हणणं आहे, हे आपण सादर करून घ्यावे.